तर आता मित्रांनो, हा आयुषच्या नाही का लहानपणाचा व्हिडिओ आहे. तर मी मुद्दामून असा व्हिडिओ टाकलाय कारण का तर आमच्याकडे असे बारीक बारीक पोरं आहेत नाही का. तर असे गाळात कुठे कसे आपटले म्हणजे कसे पडले, गाळात गेले तरी सर्दी होत नाही, काहीच होत नाही, एकदम असे स्ट्रॉंग राहते ते. आणि सिटीतला एखादा बारीक मुलगा किंवा मोठा जरी खेड्यात पावसाळ्यात आला तरी लगेच सर्दी, खोकला, ताप. तर हे आमचे असे शेतकऱ्यांचे पोरं आहेत नाही का, एकदम खतरनाक. पाहता आयुष्य एकदम मस्त असा भात लावितोय आणि आत्ताच हा 4 वर्षाचा आहे. तर आताच त्याला अशी सवय मोठ्यापणात तो माझ्यापेक्षा, तुम्हाला माहिती आहे आता मी पण एकदम खतरनाक ऑलराऊंडर आहे. तर मग तो पण तसाच होणार आहे माझ्यासारखा, तो माझ्यापेक्षाही खतरनाक होणार आहे. कारण त्याला लहानपणापासूनच मी एकदम मस्त असं पोहण्याची सगळी ट्रेनिंग दिली. तर आता तो धरणात आहे, आता तुम्ही बघतात धरणात पण कुठे उडी मारतोय. तिकडे नाहीत ना मग आता मित्रांनो, आज आपल्याला आवणी सुरू करायचे आणि हे जे भाताचा रोप आहे तर त्या रोप टाकेले आणि आता आपण हे नाही का याला उपटायला म्हणजे सुरुवात करू. म्हणजे आमच्याकडं उपटायला जे राहत आहे त्याला आपण रोप खणायला असं म्हणतोय. तर ह्या बघा अशा पद्धतीत आपला ह्या भाताचा रोप आहे हे बघा. आणि आता माणसं पण जास्त नाही भेटले, मग आता घरचेच आहे. ती इकडं आयुषची मोठी मम्मी आहे आणि आयुषची मम्मी आहे आणि अनुश्री पण आले इकडं या चिखलामध्ये. आणि एकदमच असं मस्त रोप आहे आणि याच्यात घाण बिन काहीच नाही आहे. बघा आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, एकदम खतरनाक असं रोप आलं आहे बघा, एकदम असं मस्त प्रकारे. आणि आता आपण हे उपटायला हे बघा उपटायला चालू केलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये उद्याला चिखल करणार आहे हे बघा. इकडे असं उपटायला चालू केलं आहे आणि हे इकडे हे बघा हे वावर आहे. तर ह्या वावरामध्ये पाणी पण भरपूर साचलं आहे. याच्यात आधी बाजरी होती हे बघा, इकडे ती घाण आहे बाजरीची. तर ती आता इकडं होती बाजरी, ती कापली नाही आपण, ती नाही का ट्रॅक्टर तिच्यामध्येच उभ्या बाजरीत घातला, फक्त कंस काढून घेतले होते. आणि पूर्ण बाजरी आहे नाही का, पूर्ण म्हणजे बाजरीचा चिखल करून टाकला जेणेकरून खत पण होईल आणि तिचा सडल्यानंतर तिचा मस्त खत होतोय. तर मग त्यामुळं ती डायरेक्ट हे करून टाकले, कारण पावसाळ्यात गुरं पण खाली नसते गुरांनी पण, त्याच्यामुळं मग पूर्ण काढून टाकले. कसं जात आहे उपटा, येत आहे मस्त उपटत आहे, तुटत नाही ना, एकदम मस्त आहे, तुटतही नाही. आणि आता मी पण आज काम करणार आहे. आता बघा मित्रांनो, दोन्ही हाताने मी रोप उपटितोय आणि तुम्ही तर माझा स्पीड बघा, एकदम खतरनाक स्पीड आहे असा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी सगळ्या गोष्टीमध्ये ऑलराऊंडर आहे, त्याच्यामुळं बघा एकदम काही मी सेकंदातच लगेच मूठ खणून आणि लगेच मूठ बांधून तयार झाला मित्रांनो. असं एकदम खतरनाक आजची यार आमचा रोप खणायचं काम आहे मस्त. तर कसं मस्त असा धुवून घ्यायचा, मस्त असा असं फिरवायचा, फिरवून झाला का एका इथं असं खोचून द्यायचा, झाला आपला हा एक मूर्त आहे. बराचसा आता आपला रोप नाही का खणून झालाय
आणि आता थोडंसं राहिलं आहे, पण तिथं नाही का पाणीच नव्हतं, तर त्याच्यामुळं आता एवढं सोडून आणि आता आपण जाणार आहे घरी. मग हे बघू आता उद्याला ठेवू नाही का थोडंफार, कारण उद्या ट्रॅक्टर कधी येते कधी नाही. आता तिकडे नाही का ट्रॅक्टरना चिखल चालू आहे, हे बघा तिकडच्या याच्यात केला चिखल आणि आता इकडं पण करायचं आहे, पण तोपर्यंत आपला थोडासा नाही का मूठ काढायचं बाकी होतं. एकदमच असा मस्त चिखल झाला आहे, जी आपण बाजरी आहे ना याच्यातच तुडून टाकली होती, तर त्याच्यामुळं असा वास येतोय आणि एकदम खतरनाक खत तयार झाला आहे. तर मग हे बा आता चालू आहे गाळ करायचं काम, त्याच्यात गाळ करायचं काम चालू आहे. आणि काही म्हणते शेती परवडत नाही, पण घरच्या माणसाने जरी शेती केली तरच शेती परवडते, नाहीतर माणसा रोजाना घ्यायची आणि शेती करायची ते काही जास्त परवडत नाही. असे कामं करायला लागत आहे शेतकऱ्याला, आणि त्याच्यात बाजार राहत नाही शेतकऱ्याच्या मालाला. बघा आता हे नाही का याच्यात थोडा लाल भात आहे, म्हणजे हा वेगळा आहे. तर हा हे नाही का आता आपण हे नाही का थोडं या वावरामध्ये जे आहे तर ते पूर्ण असं जागी लावणार आहे, त्यांनी जरा वेगळं भात दिसतंय. आणि बाकीचं मग म्हणजे मलाही माहीत नाही एवढा, पण याला दीड भात म्हणते ते. तर हा एवढं आहे, हा लाल भात आहे. जरा याचा कलर बघा, याचा असा लालसर आहे. आणि हे बघा आपल्या जे हा रोप आहे तर याचा आणि याचा कलर एकदम वेगळा आहे, म्हणजे हा लाल आहे आणि तो हिरवा आहे. तर हा अशा पद्धतीत हा वेगळा आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे नाही का ह्या वावरात हे नाही का असं इथं मध्ये तिकडच्या कडाला असं लावणार आहे, जेणेकरून हा वेगळा दिसल, हा त्याच्यापेक्षा वेगळा दिसल. त्याच्यामुळे नाही का आपण हा भात लावणार आहे. तर आता आपला सगळा चिखल करून झाला आहे, हे बघा. आणि आता ट्रॅक्टर झाला आहे दुसरीकडं, एकदम मस्त असा चिखल झाला आहे, एकदम असा भुसभुशीत, हे बघा. आणि एवढ्या वावराला त्यांनी 1 तास लावला चिखलाला, कारण काड्या मेरा बऱ्याच होत्या अशा काढून घ्यायच्या होत्या. एवढा आपला भाताचा रोप राहिला आहे, तर ते आता घेऊ नंतर उपटून. एवढी जागा आता तशीच ठेवली आहे. आता जाणार आहे घरी, आता जेवण बिवण करून मगच लावायला येऊ, कारण बरंच आता सकाळी 7 वाजताच वावरात आलोय. आणि इकडं ट्रॅक्टर मालक आहे ते संतोष करवर. तर आता जेवून येऊ मग म्हणलं लावू. आता ट्रॅक्टर आहे तिकडं त्या कडेवरून, आणि तसंच आता तो दुसऱ्याच्या शेतात जाणार आहे. आपला काम झालं आहे. बघा आता मोठं येत नाही का पांगवायचं काम चालू आहे तिकडे. हे बघा मारुती दादा आहे, ते मारुती दादा काल फक्त त्यांना गोष्ट काढली का आवणी चालू आहे, नाही म्हण मी येणार आहे हवायला. तर मग हा, तर मग काही मित्र म्हणतात आहे का बा तुम्ही आता जवळ येते नाही. तर मग तसं काही नाही, कारण त्यांनाही काम राहत आहे, मलाही काम राहत आहे, बरेचसे आता कामं वाढलेत. मग त्याच्यामुळं मग हे बा इकडं आता आम्ही, आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं काही जास्त पाऊस राहत आहे ना, त्याच्यामुळं काय आम्ही फक्त फोन कॉन्टॅक्ट राहतोय आमचा, रोजचा फोन राहतोयच आमचा, पण मग असं काही भेटायला जात नाही. हा नाही, मग ते काय बाजरी आहे नाही का, ही बाजरी तुडावली होती, उभीच बाजरी होती, ती ट्रॅक्टर खाली हे केली होती, मग तो सडवा झाला असा वास येतो आहे ना. पण मग त्या बाजरीचा सडव्यामुळं खत एकदम भारी झालं आहे. आणि आपण म्हणजे इकडं सेंद्रिय खत टाकेलं आहे पूर्ण नाही का, कोंबाड खत. कोंबाड खतानं एकदम भारी भात होत आहे. आपण म्हणजे केमिकल खत मारितच नाही, सगळं सेंद्रिय खत. हा घेऊ ना, तू नेता का चालता. गाळ पण एकदम भारी आहे, एकदम गुडघ्यापर्यंत जात आहे गाळामध्ये. तुमची पाटलेच मागे राहिली बरं का. हा मी गेलो मोठा आणायला काय, पहिलाच दिवस हातही जाऊन दुखतील आज संध्याकाळी.
हा या बघा शेतकऱ्याची पण बारीक बारीक अशी पोरं आहेत तर ते अशी काम करीत येते. आणि आता हा आयुष आपला तो पण असंच काम करते, मूठ पांगवायचा तरी काम करतोय. हे अशा प्रकारे एकदमच जाम असा चिखलात माखून गेलाय. हे बघा कसा एकदम काळा काळा झालाय. कसं आहे आयुष चिखल. हे बघा आता आपलं बरंचसं लावून झालंय आणि आता इकडची एक पात लागली. आता दुसऱ्या पाताला इकडं येणार आहे ते. आणि मी काय मूठ पांगवायचं काम चालू आहे आणि दादा हात वर करीत आहेत. मूठ पांगवायचं काम चालू आहे आणि थोडं राहिलं तर आता मूठ पांगवायचं आहे. कारण एकटा म्हणल्यावर मूठ गाळातून चालता येत नाही, ते तिकडून आणायचं त्या कोपऱ्यापासून. आणि इकडं असं बरंचसं पांगवलं तर राहिलं थोडं आता. तर एवढं झाल्यानंतर म्हणजे काम माझं संपत आहे. मग आपण जाऊ लावायला परत. आता आपलं बरंचसं लावून झालं आहे आणि आता आपण पाठीमाग दुसरी पात घेणार आहे. एक पात पूर्ण झाले आणि इकडं मारुती दादा येते, त्यांना फोन आला होता, ते काढीत आहेत मोबाईल. इकडं बरंचसं स्पीड बरंचसं आता लावून झालं आहे आणि इकडं राहिलं आहे थोडासा आता.